नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या पथकानं गेल्या महिनाभरात मोठी कामगिरी केली. तब्बल 10 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करत पोलिसांनी तब्बल 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये 100 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनाचा समावेश आहे. हा सर्व मुद्देमाल मूळ मालकांना परत सुपूर्द करण्यात आला. आपल्या मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याचं पाहायला मिळालं. या यशस्वी तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसंच गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी संशयित आरोपींवर कारवाई करत न्यायालयीन प्रक्रियेनंतर मालकांना माल परत मिळवून दिला. अंबड पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला. गुन्हेगारीवर आळा घालण्यासोबतच नागरिकांना दिलासा देणारी कारवाई म्हणजे पोलिसांची जबाबदारी आणि या जनहिताची भूमिका अधोरेखित करणारी ठरली आहे. आज अंबड पोलीस स्टेशनला गेल्या महिन्याभरात जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, एकूण 10 गुन्हे उघडकीस आले होते. सगळ्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही आज रोजी वरिष्ठांच्या आदेशाने आणि कोर्टाच्या परवानगीने परत केलेला आहे. एकूण 100 ग्रॅम जवळजवळ 10 तोळ्याच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने होते. एक 4 व्हीलर कार होती आणि एक मोटरसायकल होती. हे आम्ही आज रोजी कार्यक्रम घेऊन जे त्याचे जे मालक आहेत किंवा ज्यांच्या घरून चोरी झाली होती आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले होते त्या सर्वांना आम्ही ते बोलून सन्मानाने ते परत केलेले आहे. हे आपल्या अंबड हद्दीतले होते की बाहेरचे पण होते? नाही, हे पोलीस स्टेशन हद्दीमधले होते. काही मागच्या महिन्यामध्ये आणि काही ह्या महिन्यामध्ये ज्या चोऱ्या झाल्या होत्या त्या बाबतीत आमच्या डिटेक्शन टीमने तपास करून चौकशी करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले. सगळे आरोपी अटक केले आणि जो मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे तर तो आज रोजी आम्ही त्यांच्या चोरीला गेला होता तर त्यांना आम्ही सन्मानाने परत केले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.